शिरूरच्या राजकारणातून आता वळूयात नाशिकच्या राजकारणामध्ये। महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच पाहायला मिळते। छगन भुजबळ यांचे विश्वासू दिलीप खैरे यांनी लोकसभेचा अर्ज घेतलाय। त्यांच्या वतीने अंबादास खैरे यांनी हा अर्ज घेतलेला आहे, तर हेमंत गोडसे यांनी देखील उमेदवारी अर्ज खरेदी केलाय। त्यामुळे ही जागा शिंदे गटाला मिळणार का याची चर्चा रंगली आहे। तर दुसरीकडे नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। ते महायुतीकडून इच्छुक होते, मात्र आता ते अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। सध्याची राजकीय परिस्थिती आणि ज्या घडामोडी घडत आहे या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आज मी अर्ज घेतलेला आहे आणि आदरणीय भुजबळ साहेब यांच्याशी चर्चा करून त्यानंतर पुढचा काय निर्णय घेणार आहे। तर आज पहिला दिवस होता, पहिला अर्ज घ्यावा असं वाटलं, त्यामुळे मी अर्ज घेतला। पहिला असणं जरा बरं असतं, त्यामुळे पहिला अर्ज घेतला। खैरे किंवा इतर कोणी जे काय असेल त्या नाशिक भागातील लोकांनी अर्ज घेणं हा त्यांचा ठीक आहे, त्यांचा अधिकार आहे। परंतु मी तुम्हाला 100% सांगतो, ही जागा शिवसेनेची आहे, ही शिवसेना लढवणार आहे आणि त्याच्या उमेदवाराची घोषणा आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारपर्यंत केली जाणार। पहिल्यापासून आमचा ठाम निर्णय झालेला आहे, कोणी तिकीट द्यावं अगर न देव, आपण दुसऱ्या विसंबला त्याचा कार्यक्रम संपला, पण आम्ही या ठिकाणी पहिला निर्णय केला की लढायचं आणि जिंकायचं। आमचं गणित पूर्ण जुळलेलं आहे। आमच्या अपक्षामध्ये आम्ही निवडून येणार आहोत।